शेतकऱ्यांसाठी 27 ऑगस्ट आज महत्त्वाच्या 15 ठळक बातम्या। बुलढाणा जिल्ह्यात केवळ 31% शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी नोंदणी। 7/12 वर पेरा राहील कोरा, तर शासकीय मदतही विसरा। लाडकी बहीण अडकली ई-केवायसीच्या फेऱ्यात, तासनतास थांबावे लागते रांगेत। लोणार शहरातील बँकांमध्ये महिलांची एकच गर्दी, सकाळपासूनच लागतात रांगा। शेतात पाणी साचले, पिकांना कीड रोगांनी ग्रासले, जोरदार पावसाचा इशारा। जिल्ह्यात पावसाची धुमधाम सुरूच, पिकांना मोठा बसतोय फटका। कांदा चाळीप्रमाणे बेदाण्याच्या शेडसाठीही अनुदान देणार, कैलास मोते महाराष्ट्र राज्य बागायतदार संघाच्या द्राक्ष परिषदेमध्ये घोषणा। पहिला हप्ता पडल्यानंतर मोदी आवाज ठप्पच, राज्यातील 3 लाख तर परभणीत 13,500 घरकुले मंजूर। 2 महिन्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी पैसे कुठून आणणार? राज ठाकरे यांचा महायुती सरकारला सवाल। सेंद्रिय खतांचा वापर घटला, खरीप हंगामासाठी 75,000 मेट्रिक टन खतांची मागणी। खते देताय की केवळ रसायनांचा मारा? शेतकऱ्यांना श्रीमंत व्हायचं असेल तर कोणतं पीक घेतलं पाहिजे? नितीन गडकरींनी सांगितली युक्ती। शेतकऱ्यांनी बायोफ्ल्यू तयार करणाऱ्या पिकांच्या माध्यमातून इंधन उत्पादनात वाटा द्यावा, त्यातून ते श्रीमंत होऊ शकतात, असा विश्वास मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना व्यक्त केला। 1 रुपयात पीक विमा योजना फसवी, शेतकरी संघटनेचा मोठा आरोप। शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेच नाही। लाडक्या बहिणींचे पैसे कापू नका, जिल्हाधिकारी देणार बँकांना पत्र। अनेक महिला वंचित, 95% महिलांच्या खात्यात पैसे गेल्याचा प्रशासनाचा दावा। आनंद वार्ता, केंद्राप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांनाही मूळ वेतनाच्या 50% पेन्शन। केंद्राची युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरले। महाराष्ट्रातील 50 लाख महिलांना लखपती बनवणार, अजित पवारांचे वक्तव्य। लखपती दीदी कार्यक्रमावेळी अजित पवारांची घोषणा। विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात। नाशिकमध्ये पूर स्थिती, तर पुण्यासह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी। ई-पीक पाहणी सध्या ठरते डोकेदुखी, नेटवर्कच्या समस्येने शेतकऱ्यांना मनस्ताप। नोंद करताना होते सर्व्हर डाऊन, नेटवर्क ॲप उघडणे अवघड।